देव माणूसमधला अध्याय 14 जानेवारी भागामध्ये लाली गोपाळशी बॅगवरून खूप भांडत असते आणि म्हणते, लग्नामध्ये ही बॅग माझ्या तात्यांनी दिली होती. तुम्ही ही आर्याची डेड बॉडी त्यातून आणलीच का? देवसिंग म्हणतो, लालीजी तुम्हाला अशा सकाळी 50 बॅग घेऊन देईल, फक्त याची विल्हेवाट लावू द्या. लाली म्हणते, नको आहे मला 50 बॅग. ह्या बॅगमधून पहिले डेड बॉडी काढा. तेवढ्यात गोपाळ रिक्षा थांबवतो. लाली म्हणते, असं कोणी गाडी थांबवतं का? तो म्हणतो, लालीजी समोर बघा. आता लाली बघते तर पोलिसांनी नाकाबंदी केलेली असते आणि गाड्यांची चेकिंग चालू असते. लाली म्हणते, अहो आता काय करायचं? मी काय म्हणते, रिक्षा मागं फिरवली तर? गोपाळ म्हणतो, अहो पोलिसांना संशय येईल आणि ते पाठलाग करतील. लाली म्हणते, तसं पण आपण पकडल्याच जाणार आहे. गोपाळ म्हणतो, जरा शांत होऊ द्या, मग आपण जाऊया. ते आता लपून तिथेच गाडीत बसतात. सगळं शांत होतं आणि गोपाळ जाणार तेवढेच जामकरची गाडी येते. जामकर उतरतो. त्याला समोरच रिक्षा दिसते. तो आता बॅटरी लावतो. ते डायरेक्ट लालीच्या तोंडावर. आता जामकर जवळ येतात आणि म्हणतात, काय गोपाळ नावाचे टेलर एकदम ऑटो, काय काय प्लॅन आहे नवरा बायकोचा? गोपाळ म्हणतो, त्यांना माहेरी सोडायला निघालो. जामकर म्हणतात, नाही बॅग आहे मोठी गाडीत. ते आता बॅगकडे बघतात आणि म्हणतात, रक्ताचा डाग आहे मोठा. तो आता बोटावर घेतो आणि म्हणतो, कुणाचं रक्त आहे? हवालदार आता सगळेच पळत येतात. जामकर म्हणतात, झडती घ्या बॅगची. गोपाळ नावाचे टेलर, बॅग जरा बाहेर काढा. आता गोपाळ बॅग उचलत असतो, पण बॅग काय उचलत नाही. तो आता कसाबसा खाली काढतो. जामकर म्हणतात, बॅग उघडा. आता गोपाळ उघडतो आणि जामकर शॉकून बघत असतात. कारण बॅगमध्ये बॉडी नसते, तर दुसरंच काहीतरी असतं. आणि ते बघून जामकर शॉक होतात आणि म्हणतात, हे कुठे घेऊन निघाला? गोपाळ म्हणतो, त्याचं काय आहे ना, मशीन बंद पडलं होतं, म्हणून म्हणलं हिला माहेरी सोडावं आणि मशीन पण दुरुस्त करून आणावं. जामकर म्हणतात, आता सुटला, परत सुटणार नाही. मला असं का वाटतं यामध्ये डेड बॉडी होती? गोपाळ म्हणतो, जामकर साहेब अहो हे काय बोलताय? आम्ही का डेड बॉडी आणू आणि कुणाचा का जीव घेऊ? अहो मला तर गाववाले देव माणूस म्हणतात. तुम्हाला माहिती आहे ना मी किती हळव्या काळजाचा आहे. अहो कुणाला साधं खरचटलं ना तरी मला त्रास होतो आणि मी कुणाचा जीव घेणार? जामकर म्हणतात, एवढ्या रात्री माहेरी का निघालात? लाली म्हणते, त्याचं काय ना जामकर साहेब, माझ्या आईला बरं नाही आहे. मागच तिचं ऑपरेशन झालं. मी आता झोपले आणि मला स्वप्न पडलं की आईची तब्येत अचानक बिघडली, म्हणून मी हट्ट पकडला की मला माहेरी जायचं. म्हणून यांनी रिक्षा आणली आणि मला सोडवायला निघाले. जामकर म्हणतात, काणी छान आहे, ए सोडा रे यांना. गोपाळ म्हणतो, चला लालीजी. आणि म्हणतो, थँक्यू बरं का जामकर साहेब. इकडे आजी काही शांत बसत नाही आणि सारखी ओरडत असते. अरे ते रिक्षातून लय वास येत होता. मला तर वाटतं त्या मुडद्याने नक्कीच मुडदा पाडला असणार. ए चिवड्या, अरे बघ की. फुला येते म्हणते, झालं का तुमचं सुरू? काय हो, माझ्या गोपाळला नाव ठेवण्याशिवाय तुम्हाला दुसरी कामं नाहीत का? आजी म्हणते, आली मोठी कामावाली. एक दिवस तो भामटा जेव्हा तुझा मुडदा पाडील ना तेव्हा तुला कळल. आर्या गायब म्हटल्यावर साकेत रिस्पॉन्स करायला लागतो. डॉक्टर म्हणतात, कमाले, आजपर्यंत यांनी कुठलाही रिस्पॉन्स केला नाही, पण आता यांची तब्येत हळूहळू सुधारते. आता सुधाकर साकेतला पुन्हा विचारायला लागतो, साकेत, आर्याताईला बघितलंस का तू? आता मात्र साकेत बोलण्याचा प्रयत्न करतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.